नमस्कार मित्रांनो, आपण आज आपल्या यूट्यूब सेशनमध्ये दररोज जसं ज्याप्रमाणे आपण PYQ पाहतो, दररोज काही स्पेशल स्ट्रॅटेजी पाहतो, तसंच आज आपण स्पेशल इकॉनॉमीच्या ऑल कमिटीज जे एक्झाम रिलेटेड इम्पॉर्टंट आहेत, परीक्षेसाठी अत्यावश्यक आहेत, अशा मेजर कमिटीचा मेजर रोल असलेला आणि मेजर इम्पॅक्ट असलेल्या घटकांचा एक पार्ट विशेष या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. बघूयात मेजर कमिटींमध्ये पहिला घटक आपण आज विचारात घेऊ, राजा चलया समिती. या समितीबद्दल आपण खूप कमी वाचतो, तर आपल्याला केळकर किंवा LK झा समिती किंवा रंगराजन समिती, टेळुणकर समिती याबद्दल अधिकतम वाचून सवय आहे किंवा याबद्दलची माहिती आहे. पण या दृष्टिकोनातून आपल्याला संबंधित समितीचं विशेष काय आहे, तर कर सुधारणा विषयक समिती आहे, माहिती असली पाहिजे आहे. भारत सरकारने स्थापित केलेलं आहे, ऑगस्ट 91 मध्ये आलेली आहे, राजा चलया यांच्या अध्यक्षतेखाली होती आहे. 1991 ची समिती आहे. कोण स्थापन केलंय? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. परीक्षेतील नीती आयोगाने स्थापित केलं होतं, परीक्षेतील राष्ट्रीय विकास परिषदेने स्थापित केलं होतं, अर्थ मंत्रालय असं येईल तर ते लक्षात असावं. ही एक उच्चाधिकार समिती आहे. उच्चाधिकार का? कारण या समितीने व्यापक सुधारणा सांगितलेल्या आहेत. व्यापक म्हणजे खूप क्षेत्रामध्ये खूप प्रमाणात राष्ट्रीय मूलभूत पद्धतीने काही बदल करावा लागेल. कारण ही समिती आलेली आहे LPG धोरणाच्या कालावधीमध्ये. LPG धोरणाच्या कालावधीमध्ये या समितीचं इम्पॉर्टन्स विचारात घेऊन यावर खास लक्ष देणं या ठिकाणचं इम्पॉर्टंट आहे. आणि या समितीच्या नावानेच याला राजा चलया समिती ही बोलण्याची पद्धत आहे. प्रामुख्याने भारतामध्ये प्रचलित असलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये सुधारणा करण्यासाठी राजा चलया समिती म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर दोन्हीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं आलेली समिती आहे. राजा चलया यांना 2007 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. समिती आहे 91 ची, पुरस्कार मिळालेला आहे 97 मध्ये, आणि यांच्या योगदानावरून कर सुधारणांचे जनक म्हणून ओळखलं जातं. कोणत्या समितीला कोणाला कर सुधारणांचे जनक म्हणलं जाईल असा प्रश्न राजा चलया यांच्याबद्दल आपण विचारात घेऊ शकतो. कारण 1991 नंतर आपण ड्रास्टिक चेंजेस केले इकॉनॉमीमध्ये नवीन आर्थिक सुधारणा अंतर्गत, म्हणून या समितीचंही कर सुधारणांच्या बाबत असलेलं महत्व आपल्याला विचारात घेता येतं. यानुसार कर सुधारणांचे जनक म्हणून राजा चलया यांना लक्षात ठेवलं पाहिजे. रेखी समिती, रेखी समितीचे इम्पॉर्टन्स आपण या समितीबद्दल खूप कमी वाचतो. KL रेखी समिती आहे, भारत सरकारने स्थापित केलंय. 92 मध्ये आलेल्या समिती कशासाठी आहे? अप्रत्यक्ष कर. राजा चलया प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही होतं, तर ही समिती मात्र अप्रत्यक्ष आहे. प्राथमिक हेतू या समितीचा होता इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये रिफॉर्म करणे. या समितीच्या शिफारशीत करदाते आणि कर जमा करणारे यांच्या समस्या सोडवण्यासाठी न्यायाधिकरण, ज्याला आपण ट्रिब्युनल म्हणतो, स्थापन करण्याच्या उद्देशानं ही समिती स्थापन केली होती. म्हणजेच जे काही करा रिलेटेड वाद असतील, कर भरणारे कर वसूल करणारे यांच्यातील ते डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक ट्रिब्युनल स्थापन करू, ज्याद्वारे ही समिती स्वतंत्र हायेस्ट काम करेल, हा त्याचा हेतू आहे. त्याचबरोबर केळकर समिती, केळकर समिती 2002 मध्ये समिती स्थापन केली होती. आता याचं लक्ष ठेवायचं काय, तर ही समिती 2002 मध्ये आली आहे, म्हणजे या समितीला 2022 मध्ये आता 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणूनही याचे इम्पॉर्टन्स आहे. यामुळे या अंतर्गत आपल्याला या समितीचं विशेष इम्पॉर्टन्स होत आहे. इथेपर्यंत आपल्याला काय समजलंय? आपण 91-92च्या 2 समित्या पाहिल्या आणि तसंच त्याचं रिलेव्हन्स ठेवून आता 2022 मध्ये 20 वर्ष पूर्ण झाली. आणि केळकर समिती ऑलवेज, ज्या समितीचा विचार केल्याशिवाय आपण इकॉनॉमीच्या कोणत्याही समितीकडे जाणं इम्पॉसिबल होतं. लक्षात ठेवा, केळकर समिती GST बद्दल आलेली ती 2004 मधली वेगळी समिती आहे, आणि ही समिती जी पाहतोय आपण त्या समितीचा घटक वेगळा आहे. ही समिती आली होती प्रत्यक्ष कर सुधारणा, आणि 4 मधली होती ती समिती अप्रत्यक्ष कर सुधारणा बद्दलची होती, आणि ही 2002 ची प्रत्यक्ष कर सुधारणांबद्दलची आहे. अत्यंत आवश्यक पद्धतीने या प्रत्यक्ष कराला सुधारित करावं, बदलावं, या उद्देशाने या समितीचं या ठिकाणचं इम्पॉर्टन्स होतं. आयकर सूट मर्यादा वाढवणे, इन्कम टॅक्स मध्ये सूट द्या,
ही एक शिफारस. दुसरी, सवलतीचे कर तर्कसंगतीकरण म्हणजे जे सबसिडी देतोय आपण, सूट देतोय, त्याच्यात लॉजिकल बदल व्हायला पाहिजे, हे दुसरी शिफारस. दीर्घकालीन भांडवली नफा कर जो आहे तो रद्द करा. लॉंग टर्म वरती कॅपिटल अर्न जे होतंय ते रद्द करा, याबद्दल तिसरी शिफारस. आणि चौथी शिफारस होती संपत्तीचं कर रद्द करणे. या 4 प्रमुख शिफारशी प्रत्यक्ष कराच्या बाबत केळकर समितीने 2002 मध्ये केली होती, ज्यामुळे या समितीचा विशेष इम्पॉर्टन्स आहे. याप्रमाणे केळकर समितीबद्दलचा हा घटक आपल्याला विशेषत्वाने लक्षात घेता येऊ शकतो आहे. आता येस, आता दिसते का पहा. येस, आता आवाज येतोय माझा? व्हिडिओ क्लिअर आहे? येस, आता येईल. येस, आता आवाज येतोय? येस, येतोय का आवाज? येस, डन. पुढे कंटिन्यू. येस, ऑल. थोडंसं लाईव्ह इश्यू झालेला आहे. येस, येतो आवाज? हां हां, ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, मग आता आवाज येत असेल तर आपण कंटिन्यू करूयात. व्हिडिओ क्लिअर दिसतोय का आणि माझा आवाज येतोय का पहा. येस, ठीक आहे, सुरुवात करूयात आपण. येस येस, डन, काय हरकत नाही. आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे ते पहिला घटक म्हणजे राजा चलया समिती, त्यानंतर रेखी समिती आणि आता हा केळकर समितीचा घटक आहे. आणि या तिन्ही समितीच्या माध्यमातून आपल्याला 3 गोष्टी शिकायला मिळाल्या. राजा चलयाच्या अंतर्गत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, रेखी समितीच्या अंतर्गत अप्रत्यक्ष आणि केळकर समितीच्या अंतर्गत प्रत्यक्ष समितीबद्दलचा घटक विषय पाहतोय कराच्या रचनेच्या बाबतीमध्ये. आणि राजा चलया समिती 91, रेखी समिती 92, केळकर समिती 2002, याप्रमाणे हा सगळा जो कलेक्टेड पार्ट आहे तो या पद्धतीने आपल्याला पाहायचा आहे. येस, डन ऑल. तर आता आपण याच्या पुढे नेक्स्ट घटक कंटिन्यू करू. येस येस, ठीक आहे. आणि ह्या केळकर समितीमध्ये काय काय येत आहे, काय काय घटक आहे, त्याच्याबद्दलचा पार्टही आपल्याला समजलाय. इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट 2011 मध्ये केळकर यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी भारतातील सेवासाठी पद्मविभूषण दिला आपण. राजा चलैयाला पद्मविभूषणच दिलाय, केळकर यांना आहे. आणि राजा चलैया यांना काय म्हणतो आपण, कर सुधारणाचे जनक असं म्हणतो. आणि केळकर तर समितीचं आपल्याला महत्व माहितीच आहे. अनेक ठिकाणी यांचं सर्च, रिसर्च आणि त्यांच्याबद्दलचं योगदान, विशेष भूमिका, कार्यवाही हा या ठिकाणचा पार्ट ऑलवेजच इम्पॉर्टंट आहे. येस, आत्ता आहे नरसिंह समिती. नरसिंह समितीचं महत्व, नरसिंह समितीमध्ये येणारे घटक, अनेक प्रकारचे विषय या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. नरसिंह 1, नरसिंह 2 याप्रमाणे यामध्ये येणाऱ्या विषयाचा पार्ट बराच मोठा आहे, तोही आपण चर्चा करू. इथं थोडक्यात मी काही माहिती दिलेली आहे, अजून डिटेलमध्ये पुढे पाहू. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आहेत एम नरसिंह. ऑगस्ट 91 मध्ये यांची समिती स्थापन केली होती. ऑगस्ट 91. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांसाठी आयोगाने प्रश्न विचारला अनेक वेळा. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यासाठी ही समिती स्थापन केलेली होती आहे. पहिली समिती 91 मध्ये आलेली आहे. नरसिंह 1 रोमन अंकामध्ये म्हणून त्या नावानं ओळखतात. तर 1998 ची समिती आहे
नरसिंह 2 या नावाने ही समिती ओळखली जाते. 91 ची पहिली समिती बँकिंग क्षेत्र आणि 98 ची जी दुसरी समिती आहे ते वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती म्हणून ओळखली जाते. 91 ची बँकिंग, 98 ची ही वित्त सुधारणा समिती आहे. काय काय बघूयात. उद्देश काय होता वन समितीचा? वित्तीय प्रणालीची रचना, संघटन, कार्य या पद्धतीच्या पैलूंचा अभ्यास करणे व त्याची कार्यक्षमता सुधारणे आहे. नरसिंह 2 यांनी बँकांचे नियामक, बँकांचे मालक, आरबीआयच्या भूमिकांचं पृथक्करण प्रस्तावित करणे याबद्दल सूचना दिलेली होती आहे. हे दोन्हीतला फरक लक्षात ठेवावा आहे. नरसिंह 1 अंतर्गत रचना, वित्तीय प्रणालीची रचना, संघटना, कार्य त्या संबंधितची कार्यपद्धती याच्यावर फोकस केला आहे. तर नरसिंह 2 न मात्र काय केलंय, बँकांचे नियमन, नियामक व्यवस्था, बँकांचे मालक म्हणून आरबीआयच्या भूमिकांचं पृथक्करण म्हणजेच अधिकाराचं विभाजन करणे याबद्दलच्या समितीचा घटक आहे. ह्या समितीचे डिटेल या लेक्चरच्या एंडिंगला आपण त्याच्याबद्दलचा सगळा सविस्तर पाठ पाहू. म्हणजे टेबलमध्ये, चार्ट्समध्ये याच्याबद्दलचे डिटेल मी सांगितले तिथे पाहू. इथे फक्त थोडक्यात इंट्रोडक्शन सांगितलंय या समितीचं. आता आहे संथानम समिती. संथानम या समितीचं अनेक वेळा आपल्याला नाव माहिती आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन जे आहे, CVC ज्याला म्हणतात, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, हे स्थापन करण्यासाठीची सूचना ज्या समितीने केलेली आहे ती संथानम आहे. पण या ठिकाणी संथानम यांचं महत्व आर्थिक दृष्टिकोनातून आहे. इकॉनॉमिकल रिफॉर्म्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू या समितीचं विशेष महत्व आहे. काय बघूयात. भ्रष्टाचार प्रतिबंधक समिती, ज्याला संथानम समिती असंही म्हटलं जातं, भ्रष्टाचार थांबवणे या उद्देशानं स्थापन केलेल्या समितीचा हा मुख्य घटक हेतू होता आहे. भ्रष्टाचाराच्या धोक्याशी लढण्यासाठी अनेक शिफारस त्यांनी केलेल्या होत्या, ज्यामुळे आता मी मगाशी बोललो केंद्रीय दक्षता आयोग, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि सर्व विभाग, सरकारचे प्रमुख संस्थांमध्ये प्रशासकीय दक्षता स्थापन करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. म्हणजे मुळात भ्रष्टाचार दूर करणे आहे, आर्थिक व्यवहारातला सरकारी पातळीवरचा, याच्यासाठी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन यांची स्थापना विशेष घटक अंमलात आलेला होता आहे. संथानम बद्दल लक्षात ठेवायचं आहे. 1962 ची समिती आहे, जेव्हा लाल बहादूर शास्त्री आहे प्रधानमंत्री पदावर, पुढील कालावधीमध्ये कामाची सुरुवात केली होती. यांनी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे ड्युरेशन होता तो पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर लाल बहादूर शास्त्रींच्या काळातला. हा ट्रान्झिशन पिरियड जो आहे या कालावधीमध्ये संथानम समितीची स्थापना होती आहे. संथानम समिती CVC, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन लक्षात ठेवायचं आहे. सार्वजनिक सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आलेली समिती या पॉइंट ऑफ व्ह्यू याकडे पाहायला हरकत नाही. निर्गुंतवणूक आयोग आर्थिक सुधारणांबद्दल, इकॉनॉमिकल रिफॉर्म्स करण्याबद्दल आहे. आतापर्यंत प्रॉपर डिटेलमध्ये आपण पाहिलेत. राजाचलैया, रेखी समिती, केळकर समिती 3 आणि 2 समित्या फक्त आपण ओव्हरलुक केल्यात, नरसिंह 1, नरसिंह 2 जे आपण शेवटी पाहणार आहोत 5. आणि त्यानंतर आता इकॉनॉमिकल रिफॉर्म्स रिलेटेड कमिशन्स आहेत ज्यांचं महत्व आहे. निर्गुंतवणूक आयोग, निर्गुंतवणूक आयोगाच्या रिलेटेड आपल्याला 3-4 आयोगांचा विचार करायचा आहे. त्याचाही सेपरेट स्पेशल पार्ट आपण जेव्हा व्यापारतोल व्यवहारतोल या टॉपिक बद्दल आपण बोलूयात तेव्हा त्याच्याबद्दलचे सगळे घटकही विचारात घेऊ. आता लक्षात घ्या, ऑगस्ट 96 मध्ये उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला होता. दिस इन्व्हेस्टमेंट कमिशन बाजार विकासाद्वारे विविध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, ज्याला आपण पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस म्हणतो, त्या उपक्रमातील निर्गुंतवणूक करण्याबद्दल सोप्या भाषेमध्ये आता MTNL आहे, BSNL आहे, या उद्योगातून सरकारला आपली गुंतवणूक काढून घ्यायचंय तर काढून घेणे, ह्याला आपण डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो. मग ते कधी 24%, कधी 26%, कधी 49% आपण इन्व्हेस्टमेंट काढून घेतो तेव्हा त्याला डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जाते. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचा म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स जे आहेत पालखी, यांच्यामध्ये 5-10 वर्षाच्या कालावधीसाठी हस्तांतरित करण्यात येतात. म्हणजे 5 ते 10 वर्षामध्ये याबद्दलची रक्कम हस्तांतरित करणे, पार्टनरशिप घेणे हा घटक इथं डिसइन्व्हेस्टमेंटच्या व्यवस्थेचा पार्ट म्हणून ओळखला जाईल. व्यवहार्यतेचे मूल्यांकन, विविधता आणण्यासाठी हे जे काही सरकार उद्योग करतंय त्याच्यामध्ये विविधता आणण्यासाठी त्याचं मूल्यांकन करणे आणि सरकारला सल्ला देणे हा आयोगाचं काम होता. म्हणजे काय,
आता जे काही PSE आणि PSU चालू आहेत त्या दोन्हीमध्ये जिथं तोटा आहे, जिथं नुकसान होतंय, जिथं काही आउटकम निघत नाही, त्याच्यामध्ये काही रिफॉर्म्स करा ज्यामुळे त्याच्यात नाविन्यता येईल, प्रोडक्टिव्हिटी येईल असं वाटत असेल तर त्याच्या रिलेटेड सूचना देणे आणि त्याच्यात काही बदल करणे या उद्देशानं सल्ला देण्यासाठी 96 मध्ये निर्गुंतवणूक आयोग आलेला होता. म्हणून 96 निर्गुंतवणूक आयोग उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत लक्षात ठेवा, परीक्षेत येईल याला अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत, तर हे उद्योग मंत्रालयाअंतर्गत आहे. 96 मध्ये डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन PSE आणि PSU या दोन साठी आलेला होता आहे. पहिले अध्यक्ष होते GV रामकृष्ण, त्यांचे इम्पॉर्टन्स आहे या डिसइन्व्हेस्टमेंट कमिशनच्या माध्यमातून. नेक्स्ट आहे रंगराजन समिती, C रंगराजन समिती, आर्थिक सुधारणाबद्दल. दारिद्र्य मोजमाप पद्धतीमध्ये यांचा इम्पॉर्टन्स आहे. हा शब्द वरचा तिकडून इथं खाली टाकलेला आहे, इथं काही त्याचा इम्पॉर्टन्स नाही. आपल्याला माहिती आहे C रंगराजन समितीचे इम्पॉर्टन्स ते ऑलवेज BPLच्या बाबत आहे. दारिद्र्य मोजमाप समिती म्हणून ओळखलं जाईल. पुनरावलोकन करायचं होतं. डॉक्टर C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती स्थापन केली. अहवालाने तेंडुलकर समितीचा भारतातील गरिबीचा दराचा जो अंदाज होता तो फेटाळून लावला. रंगराजन समिती यांनी जे काही शिफारस केली आहे त्यामध्ये तेंडुलकर समितीच्या शिफारशीला नाकारण्याचं काम, कारण तेंडुलकरनी जी दिलेली आकडेवारी होती ती विश्वसनीय वाटेल, तार्किक वाटेल अशी नव्हती. म्हणून त्यात बदल करण्याच्या उद्देशानं आपण पुनरावलोकन समिती म्हणून याकडे पाहतो, जी समिती स्थापन केली होती रंगराजन यांची. कधी केली होती हो रंगराजन समिती? आपण मागे प्रश्न पाहिलेत. रंगराजन समिती कधीची आहे आठवतंय? रंगराजन ग्रामीण भागातील गरिबांसाठी दैनंदिन दरडोई खर्च 27 रुपये वरून 32 रुपये, 27 वरून 32 करा सांगितलं, आणि शहरीसाठी 33 वरून 47 रुपये, म्हणजे दररोजचा उपभोगाचा खर्च तो यांनी मांडलेला होता. ग्रामीण भागातील सरासरी मासिक दरडोई खर्चावर आधारित यांनी भर दिला, आणि मासिक सांगितला 972, ग्रामीण शहरी सांगितला 1407 रुपये. याप्रमाणे रंगराजन यांचं ग्रामीण व शहरी बद्दलचा हा विशेष शिफारशीचा पार्ट होता, ज्यामध्ये गरिबांसाठी BPLची रेषा ठरवताना ज्याला आपण एक ॲब्सोल्यूट लाईन म्हणतो, निरपेक्ष रेषा म्हणतो, ती निरपेक्ष रेषा जी रंगराजन यांनी सांगितली होती त्याप्रमाणे या अंतर्गत दिलेल्या शिफारशीचा इम्पॉर्टन्स घटक आहे. 2011-12 मध्ये समिती आलेली होती आहे. यस, लक्षात ठेवायचं आहे. यस, संतानंदन समिती होती ज्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. संतानाबद्दल मी आता काही बोललो नव्हतो. यस, ऍब्सोल्युटली करेक्ट. राजा चलैया, रेखी समिती, नरसिंह समिती, संतानम समिती, केळकर समिती आणि आत्ता रंगराजन समिती, एवढ्याबद्दल आपण त्यांच्या शिफारशी, इयर आणि समिती कोणाची होती यांच्याबद्दलचा घटक पाहिलेला आहे. आता डिटेलमध्ये पाहूया. नरसिंह 1 समिती 1991 मध्ये भारत सरकारनं जे RBIचे 13वे गव्हर्नर होते, RBIचे हे 13वे गव्हर्नर आहेत. 91 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून स्थापित आहेत M नरसिंह. लक्षात ठेवा, वित्तीय सुधारणा समिती आहे ते इथं ऍब्सोल्यूट लक्षात ठेवा. 91 ची समिती वित्तीय सुधारणा समिती आहे, बँकिंग नाही. 91 मध्ये सरकारला त्यांनी अहवाल सादर केला. मर्यादित प्रमाणात सरकारने स्वीकारही केला, मर्यादितच, म्हणजे विशेष काही सरकारने याला स्वीकार केलं गेलं नाही. पण फरक काय आहे, 91 ची समिती ही आपल्याला सांगते वित्तीय सुधारणा, तर 98 ची समिती बँकिंग सुधारणा. हा त्याच्यातला फरक आहे. वित्तीयला कसं लक्षात ठेवायचं, वित्त म्हणजे विस्तृत पार्ट आहे, त्याच्यामध्ये अनेक आर्थिक घटक येतात. त्यामुळे 91 ला त्यांनी सगळ्या आपल्या इकॉनॉमीच्या LPG धोरणांतर्गतच्या रिफॉर्म्स प्रमाणे 91 मध्ये त्यांनी सगळ्या विषयामध्ये रिफॉर्म्स सांगितलं, म्हणून वित्तीय रिफॉर्म्स हा पहिला अगोदर घ्यायचा. आणि मग अनेक घटकामध्ये बदल करताना आपण नंतर पुढे टप्प्याटप्प्यानं कोर घटकामध्ये बदल करायला सुरुवात केली. आणि कोर घटक 98 मध्ये RBIची समिती, ज्यांनी फक्त बँकिंग रिफॉर्म्स बद्दलचा पार्ट सांगितला, जो या ठिकाणी
अंमलात येईल आहे. काय काय सुधारणा सांगितल्यात, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आयोगाने याच्यावर प्रश्नही विचारून झालेला आहे, म्हणून हा पार्ट आपण या ठिकाणी पाहू. काय काय शिफारसी सांगितलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा पार्ट हा खूप महत्वाचा पार्ट आहे, ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. उलट ही आपल्याला इकॉनॉमिकल अप्लाइड मार्गाने काही घटकाचा आढावा घ्यायला सूचित करते अशा शिफारशी आहेत. पहिली शिफारस काय सांगितले, बँकिंग नियमन 1949 ह्याला बदला, कारण त्याचं रेग्युलेशन याच्यावर इम्पॅक्टफुल आहे, डिपेंडेबल आहे, म्हणून त्यात बदल करणं गरजेचं आहे. दुसरा, सरकारचं नियंत्रण कमी करा, जे गव्हर्नमेंटचं कंट्रोल आहे, कारण 91 पर्यंत सरकार हस्तक्षेप जास्त होतं, सरकारचं इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त होतं, हे तेवढंच वास्तव आहे. CRR मध्ये तत्कालीन 15% वरून कपात करून 3.5% करा. जे CRR मध्ये आपली स्ट्रक्चर रचना होती अगोदरची ती 15% पर्यंत, म्हणजे बँकाकडे जो डिमांड डिपॉझिट आहे आणि फिक्स्ड डिपॉझिट आहे, या अंतर्गत एकूण रक्कम जी जमा होते त्या रकमेपैकी 15% वरून ती कपात करून 3.5 करा, असं CRR बद्दल सांगितले. म्हणजे जर आपल्याकडे या दोन्ही माध्यमातून 100 रुपये असतील तर त्यातले 15 रुपये आपण CRR ठेवत होतो किंवा ठेवावा लागत होता, तो मात्र काय करा आता 3.5% पर्यंत कमी करा, अशी सूचना होती. तर SLR मध्ये 38% वरून 25% पर्यंत कमी करा. जे आता SLR आपण पाहतो 18-18.5% पर्यंत SLR आणलेला आहे आणि CRR आपण 3.5-4% झोन मध्येच ठेवलेला आहे. म्हणजेच काय होईल, एवढी मोठी रक्कम जेव्हा बँकांची सरकारकडे रिझर्व्ह राहते, RBI कडे रिझर्व्ह राहते, तेव्हा बँकांचा हार्ड कॅश, बँकांच्या व्यवहारासाठी लागणारा पैसा आपोआपच व्यवहारातून कमी होतो आणि पैसा व्यवहार कमी झाल्यामुळे कर्जाचं स्वरूप कमी होतं, लोन कमी होतं, पैसा चलन व्यवहारातला कमी व्हायला लागतो आणि ते कमी होऊ नये यासाठी तुम्हाला जर आर्थिक व्यवहाराला चालना द्यायची असेल तर चालना देण्यासाठी तुम्हाला CRR SLR कमी करावं लागेल. नवीन नोटा छापायची गरज नाही, तुम्ही कर्ज काढायची आवश्यकता नाही, आहे तो जो पैसा रिझर्व्ह ठेवलाय तो थोडासा बाहेर काढा. हे नरसिंह समितीची इम्पॉर्टंट शिफारस होती आहे, म्हणून दोन्ही लक्षात ठेवा. बँकेचे व्याजदर ठरवण्याचा अधिकार बँकांना द्या, कारण इंटरेस्ट रेट ठरवण्याचं काम अनेक वेळेला RBI करत होती आहे आणि RBIच्या ऐवजी आता तो ठरवण्याचा अधिकार द्या बँकाला, कारण शेवटी बँका या व्यापारी आहेत आणि व्यापाराला व्यापार कसं करायचं समजतं, पण व्यापाराचा भाव जर सरकार ठरवायला लागलं तर व्यापारी व्यापार नाही करू शकणार. म्हणून सरकारने हस्तक्षेप करू नये, हेच LPG धोरणाचा एक मुख्य आधार किंवा विशेष विषय घटक म्हणून त्याकडे पाहायला जाईल आहे. अग्रक्रम क्षेत्राचा कर्ज पुरवठा 40% वरून 10% करावा. अग्रक्रम क्षेत्र जे आहे त्याचा कर्ज पुरवठा 40% वरून 10% करावा. रोजगार, शेती, लघु उद्योग यांना कर्ज पुरवठा दिला जाईल. अग्रक्रम म्हणजेच काय, लीड एरिया. आणि लीड एरिया कोणता आहे, हा ग्रामीण रोजगार, शेती, लघु उद्योग याला कर्जाचं सप्लाय करणे. आणि तुम्ही टोटल जेवढं बँक म्हणून तुम्ही जेवढं कर्ज देता लोकांना त्याच्यातले 40% कर्ज हे अग्रक्रम क्षेत्राला असलं पाहिजे आणि त्या 40% मध्ये सुद्धा 18% शेतीला असलं पाहिजे, हे बंधन आहे. 18% मधलं 40% मधलं 18% जे आजही चालू आहे. पण यांनी काय सांगितलं या समितीने, हे 40% नकोच, ते डायरेक्ट 10% करून टाका. याबद्दल अग्रक्रम क्षेत्राचं सरकारने रिपोर्ट स्वीकारलाय, RBIने ते स्वीकारलंय आणि याप्रमाणे ते सध्या चालूही आहे. पण नरसिंह समितीने मात्र काय सांगितलं होतं, हे बंद करा, कारण यामुळे बँका तोट्यात चाललेत, कारण कर्ज वापस येत नाही आणि एवढं मोठं कर्ज जर बुडीत खात्यात गेलंय किंवा बँका तोट्यात चाललेत आणि या कर्जाचं परफॉर्मिंग ॲसेट
किंवा उत्पादक स्वरूपातलं काही आउटकम नसेल तर या कर्जाचा उपयोग किंवा अर्थ काय आहे. म्हणून हे 40%वरून 10% करावा असं नरसिंहने सांगितलं होतं, पण सरकारनं ऐकलं नाही. सरकारनं 40% अग्रक्रम क्षेत्र चालू ठेवलंय आणि त्यातले 18% हे जे आहेत ते मात्र शेतीला देण्याचं काम सध्या चालू आहे. बँकांना स्वतःची पत सुधारण्यासाठी योग्य कर्ज पुरवठ्यासाठीची व्यवस्था करावी अशी सूचना केलेली आहे. स्वतःची पत सुधारणा म्हणजे आपलं क्रेडिट बिघडलं बँकांचं, ते सुधारण्यासाठी काही प्रयत्न करणं आवश्यक आहे, ज्याच्यावर भर द्यायचं विशेषत्वाने या ठिकाणी इम्पॉर्टंट होतं. हे आता आहे नरसिंह 2 समिती. लक्षात ठेवा, अतिशय मेजर इम्पॉर्टंट पार्ट आपण घेतोय आज. एकतर डेटा कलेक्टेड होतोय, एका स्ट्रक्चर मध्ये सगळं समजतंय, कॉम्पॅरेटिव्ह स्टडी होते, कोणत्या समितीचं कशा रिलेटेड काय इम्पॉर्टंट होतं, त्यातला डेटा काय आहे, त्या चॅप्टर मधला पूर्ण क्रक्स लाईन एकाच ठिकाणी संकलित होतोय. रिव्हिजन करायला सोपं जाईल, लक्षात ठेवायलाही सोपं जाईल आहे. नरसिंह 2 97 मध्ये आलेली आहे, 98 मध्ये त्यांची शिफारस पुढे आलेली होती, म्हणून 97-98 समिती आपण बोलतो. भारत सरकारनं स्थापित केलंय. आरबीआयचे गव्हर्नर होते, 13वे गव्हर्नर आपण मगाशी बोललो. तर ही समिती आहे बँकिंग सुधारणा. वरची वित्तीय सुधारणा, ही बँकिंग सुधारणा. शिफारशी सरकारने मर्यादित स्वीकारलेल्या आहेत. काय सांगितलं समिती अहवाल, समितीचा अहवाल, परकीय बँकांना देशात गुंतवणुकीसाठी संधी द्या. इनडायरेक्टली काय, प्रायव्हेटायझेशन. दुसरं काय आहे, लिबरलायझेशन, उदारीकरण. आणि परकीयांना येऊ द्या म्हणजे अजून विशेष ग्लोबलायझेशन. या धोरणाच्या माध्यमातून काम करा. प्रायव्हेट बँकांना परमिशन द्या, त्यातही फॉरेन वाला द्या म्हणजे लिबरल पॉलिसी अंमलात आणा. आणि हे दोन आलं म्हणजे काय होईल, ग्लोबलायझेशन अंमलात यायला सुरुवात होईल. हे त्याचं विशेष इम्पॉर्टन्स आहे. म्हणून लक्षात ठेवा, या समितीचं इम्पॉर्टन्स आत्ता पुढील काळात डॉक्टर मनमोहन सिंगच्या सरकारमध्ये काही प्रमाणात आणि आत्ताचं नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा या समितीच्या शिफारशी स्वीकारलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. ते आता तुम्हाला पुढे दिसेल. बँकांचं राष्ट्रीयकरण थांबवा, जे आपण कंप्लीट थांबवलेलं आहे. 1997 नंतर आपण एकाही बँकेचं राष्ट्रीयकरण केलेलं नाही आहे, त्या समितीच्या शिफारशीनंतर बघितलं तर. अदरवाईज 1980 नंतरच आपण राष्ट्रीयकरण केलेलं नाही. 1980 मध्ये लास्ट 6 बँकांचं आपण राष्ट्रीयकरण केलेलं आहे. अगोदर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. बँकिंग नियमन, यामध्ये सरकारी नियंत्रण कमी करा, बँका टप्प्याटप्प्यात नियंत्रण मुक्त करा. थोडक्यात लेजस फेअर, ॲडम स्मिथ यांच्या सिद्धांताप्रमाणे लेजस फेअर म्हणजे अहस्तक्षेप धोरण. अहस्तक्षेप म्हणजे सरकारने मध्ये लुडबुड करू नये, सरकारने त्याचं रेग्युलेशन करण्याचा प्रयत्न करू नये, सरकार ते सगळं फ्लेक्झिबल ठेवावं, याबद्दलचा मूलभूत उद्देश आहे. बँकांवर आरबीआयचं नियंत्रण असावं, बँका जे आहेत त्यांच्यावर आरबीआयचं कंट्रोल असलं पाहिजे. म्हणजेच काय, सरकारचा हस्तक्षेप नको, सरकारचा दबाव नको, असला पाहिजे, पण तोही आरबीआयचा आणि तेही मर्यादित. सरकारी हस्तक्षेप मात्र कमी करावा आहे. याप्रमाणे नरसिंह समितीचं विशेष इम्पॉर्टन्स याद्वारे आपल्याला पाहायला मिळतं. 1 आणि 2 समिती आणि एक्झॅक्टली भर कशावर आहे, फायनान्शियल आणि बँकिंग रिफॉर्मच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं या दोन्ही समित्यांनी जे भूमिका मांडलेली आहे त्याचं विशेष घटक या माध्यमातून लक्षात असावं. इथेपर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, राजा चलैया, रेखी समिती, संताराम समिती, केळकर समिती, नरसिंह 1 आणि 2 समिती, ह्या सगळ्यांचा रिपोर्ट, कार्यभूमिका, अहवाल आणि त्याद्वारे अनेक मध्येच आपण पाहिलं आणखी एक रंगराजन समिती. आणि ह्या सगळ्या समित्या मेजर चर्चेतल्या मोठ्या शिफारशीचा भाग आहेत. आणि तेवढंच महत्व आहे आता या ठिकाणी तारापूर समिती, SS तारापूर समिती 1997 ची आहे. भारत सरकारने या खात्यासाठी म्हणजेच व्यवहार तोलाच्या 2 खात्यापैकी चालू आणि भांडवली खात्यासाठी स्थापन केलेली होती. तारापूर समितीचं महत्वच काय आहे, भांडवली खातं.
आपल्याला बेसिक माहिती असावं. आपल्याकडं व्यवहार तोल आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट, याच्यामध्ये दोन खाते आपण पाहतो, चालू खाते आणि भांडवली खाते. चालू खात्यामध्ये आपण पाहतो दृश्य आणि अदृश्य खातं. भांडवली खातं ज्यात आपण याबद्दल चर्चा करणार आहोत. भांडवलीमध्ये काय काय येतं? परकीय कर्ज, परकीय मदत, परकीय गुंतवणूक. हा जो पैसा आहे तो भांडवली खात्याद्वारे इंडियामध्ये येतो, त्याबद्दलचा संदर्भ. बॅलन्स ऑफ पेमेंट या अंतर्गत आपल्याला चालू खातं म्हणजे करंट मध्ये ही दोन खाते दिसतात. आणि दृश्य खात्यालाच आपण व्यापार तोल असंही म्हणतो. बॅलन्स ऑफ ट्रेड याप्रमाणे व्यापार तोलाला विचार घेतला जाईल. अदृश्य न दिसणार जे सेवा क्षेत्राबद्दलचा पाठ दर्शवतो. हे आपण आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे मी काही टॉपिक पुढे घेतोय तेव्हा याबद्दलची चर्चा करूयात नक्कीच. आता मात्र लक्षात ठेवा, SS तारापूर 97 मध्ये आली होती. 97 ते 2000 या काळात 3 टप्प्यामध्ये त्यांनी सुधारणा करण्याची सूचना केली होती. म्हणजे 3 स्टेजमध्ये रिफॉर्म्स करा. कारण आपण 1991 मध्ये चालू झालेल्या रिफॉर्म्स प्रमाणे म्हणजे LPG धोरणाप्रमाणे 1992 मध्ये लम्स पॉलिसी अंमलात आली. लम्स पॉलिसी म्हणजे लिबरलाइज एक्सचेंज रेग्युलेशन मॅनेजमेंट सिस्टम, लम्स पॉलिसी आणली. त्या पॉलिसीच्या माध्यमातून आपण द्विव्यवस्था सुरू केली होती, दुहेरी व्यवस्था ज्याला आपण म्हणतो. आणि 93 मध्ये आपण प्रयत्न केला काय? व्यवहार तोलाच्या चालू खात्याच्या फक्त दृश्य खात्यावर 1993 मध्ये रुपया परिवर्तन करून बघितला, सक्सेस झाला. म्हणून 1994 मध्ये आपण या माध्यमातून अदृश्य खात्यावरही रुपया परिवर्तन केला. म्हणून रुपया चालू खात्यावर 1994-95 पासून रुपया कंप्लीट चालू खात्यावर म्हणजे दृश्य अदृश्य दोन्ही खात्यावर परिवर्तनीय आहे, एक्सचेंजेबल आहे. पण भांडवली खात्यावर मात्र 95 पासून पुढे हा अजूनही ओपन झाला नाही. 95 पूर्वी तर नव्हताच, पण 95 नंतरही हा भांडवली खात्याचा पार्ट ओपन झालेलाच नाही. म्हणून या भांडवली खात्यावर काही परिवर्तन होणं गरजेचं आहे. याला समोर ठेवून तारापूर समितीची स्थापना करण्यात आली आणि तारापूर समितीने याबद्दल शिफारस दिली. 3 वर्षामध्ये प्रमुख बदल करण्याच्या उद्देशानं 3 वर्षामध्ये बदल करायचे होते. म्हणजे पर इयर काही बदल लागू करण्याचं लक्ष होतं. 3 टप्प्यामध्ये लागू करा आणि भांडवली खात्यावर सुद्धा रुपया परिवर्तन करा. पण आपण काही ते अंमलात आणलेलं नाही. या समितीच्या काही शिफारशी आहेत. जर तुम्हाला भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन करायचं झालं तर काय करावं लागेल? खूप महत्वाच्या शिफारशी आहेत, ज्या शिफारशी जर आपण गेल्या 10 वर्षात कधीही स्ट्रॉंगली अंमलात आणल्या असत्या तर आपण भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन करू शकला असतो. आणि भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन झालं असतं तर आता चालू खात्यावर करंट अकाउंटवर जेवढे पैसे परदेशातून येत आहेत त्याच्या अनेक पटीत भांडवली खात्यावर पैसे झाले असते. सोप्या भाषेत चालू खात्यावर आता जे परदेशातून पैसे येतात ते म्हणजे इनडायरेक्टली आपल्या शेतीमध्ये भाडोत्री लेवलवरती केलेली गुंतवणूक आहे, तात्पुरती इन्व्हेस्टमेंट आहे. पण भांडवली गुंतवणूक म्हणजे आपल्या शेतीमध्ये नदी, कालवा, बोरवेल, विहिरी खोदण्यासाठी केलेली दीर्घकालीन गुंतवणूक आहे, जी कर्ज स्वरूपात येईल आहे. पण आता आपल्या शेतीमध्ये विहीर खोदायला कोणी तयार नाही आहे, कारण आपण शेती तात्पुरतं देतोय, त्यामुळे त्याला पैसे घेऊन यावंसं वाटत नाही. एकतर आपला भरोसा नाही आपल्या देशाच्या इलेक्शनचा, निवडणुकीचा, सत्ताधाऱ्यांचा, निर्णयाचा, त्यामुळे कोणी करंट अकाउंटच्या टेम्पररी या अदृश्य खात्यावर गुंतवणुकीला येत नाही. आणि कॅपिटल अकाउंटवरती लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट असते. आणि लॉंग टर्मची पैसा इन्व्हेस्टमेंट कोणताही देश आणि कोणत्या देशातला व्यापारी तेव्हा गुंतवणूक करतो जेव्हा त्या देशामध्ये सिक्युरिटी असेल, स्टॅबिलिटी असेल, सस्टेनेबिलिटी असेल, लॉंग टर्मचं भविष्य दिसत असेल तर ते करू शकतात, अन्यथा नाही. आणि आपल्याकडं अनस्टेबल खूप जास्त गोष्टी होताना दिसतात आणि त्यात आपला रुपया चेंज नाही आहे. चेंज नाही म्हणजे काय? भांडवली खात्यावर येणारा म्हणजे ज्याच्याकडून आम्ही कर्ज घेतोय त्याला आज पैसे कसं देतो? आम्ही जे बाजार दर आहे तो नाही, सरकार दर जे ठरवतो त्या दराप्रमाणे पैसे मिळतात.
आणि सरकारी दर हा बाजार दरापेक्षा कमी असतो. आता आपण सरकारी दर पाहतो तो किती रुपयाला पोहोचलाय, 83 रुपयाला आसपास पोहोचलाय. $1 बरोबर 83 रुपयाचा भाव झालेला आहे. हा काय आहे, बाजार भाव आहे. आणि बाजार भावाला पैसे डॉलरला जास्त मिळतात. $1 बरोबर सरकारी भाव अवरेज 60 रुपये 65 रुपयाच्या आसपास मिळतो. मग सरकारी दर कमी असतो म्हणून मग या खात्यावर कोणी येत नाही. पण इथं आला पैसा तर खूप जास्त येईल, तर देशामध्ये अजून व्यापार उद्योग वाढवायला संधी मिळू शकते. पण इंडिया त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लेवलवरती तयार व्हायला पाहिजे. तयार व्हायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे, तर यांच्या शिफारशीप्रमाणे काम करायला पाहिजे. पहिला, गतिशील इकॉनॉमी थोडीशी फास्ट ग्रोईंग पाहिजे, जी आता थोडीफार व्हायला लागलेली आहे. जागतिक भांडवलाचा मुबलक प्रवाह इंडियामध्ये परदेशातून बराच पैकी पैसा येतो, बराच पैकी जातो. असं ट्रान्झॅक्शन व्यवहार बिझनेस होणं गरजेचं आहे. जर असं कंटिन्युअसली व्हायला लागलं तर आपल्या देशामध्ये भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन करणं पॉसिबल आहे. रुपया परिवर्तन करण्यासाठी पुढील पूर्ण अटी पूर्ण कराव्या लागतील आहे. सगळ्या अटी पूर्ण कराव्या लागतील. काय काय अटी आहेत, राजकोषीय घटकांतर्गत म्हणजे फिस्कल पॉलिसीमध्ये तूट 3.5% एवढी करावी, जे आपल्या FRBM कायद्याचं लक्ष आहे. FRBM कायद्याच्या टार्गेट प्रमाणे हे 3.5% एवढं करा, ज्यामुळे मॅक्झिमम आपल्याला कर्जाचं प्रमाण कमी झालेलं दिसेल. राजकोषीय तूट 3.5%वर कमी आणणे म्हणजे काय, परदेशातून घेतलं जाणारं जे कर्ज आहे ते कमी करणे, हाच त्याचा प्रकार आहे. चलनवाढीचा दर 3 ते 5% दरम्यान असावा, जे 9, 10, 11% आपली चलनवाढ भाववाढ पोहोचलेली आहे. आणि एवढं भाववाढ जर देशामध्येच असेल तर परदेशातल्या लोकांना अजून त्या वस्तू महाग वाटतील, त्यामुळे ते आपल्या वस्तू डिमांड करणार नाहीत. डिमांड करणार नाहीत म्हणजेच आपली निर्यात होणार नाही. आणि आपली निर्यात व्हावी असं वाटत असेल तर देशात इन्फ्लेशन कमी झालं पाहिजे. नॉन परफॉर्मिंग असेट NPA चं प्रमाण 5%च्या आत असलं पाहिजे. NPA जे आहे तो कमी झाला पाहिजे, म्हणजेच काय, कर्ज बुडवण्याचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. जे आज कर्ज बुडवण्याचं प्रमाणही आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळतंय. CRRचं प्रमाण 3% पर्यंत कमी करा. कॅश रिझर्व्ह रेशो जे आहे त्याचं प्रमाणही 3% कमी करा. म्हणजे आता आपण मगाशी बोललो 15% पर्यंत होतं ते 3% घसरलं पाहिजे, कारण यामुळे व्यवहारात पैशाची संख्या मुबलक राहील, तर आर्थिक व्यवहाराला चालना मिळण्यास प्रोत्साहन मिळू शकतं आहे. 97-98 याच काळात दक्षिण आशिया देशामध्ये संकट आलं. दक्षिण आशिया देशामध्ये संकट आलं म्हणजे काय झालं, खऱ्या अर्थाने थायलंडमध्ये संकट आलं होतं. हा पेज तुम्हाला दिसत नसावा ऑनलाईन, पण मी समजून सांगतोय, लक्षात राहील तुमच्या, कारण हा थोडासा फेंट फॉन्ट आहे. तर लक्षात ठेवा, दक्षिण आशियाई संकट म्हणजे अजून काही नसून थायलंडचं जे शेअर बाजार आहे तो अचानक पत्त्यासारखा कोसळला. आणि थायलंड कोसळला म्हणून कंबोडिया, सिंगापूर, मलेशिया, ब्रुनई हे देशाचे बाजार हे हळूहळू कोसळायला लागले. आणि तिथं कोसळण्याचं कारण होतं अमेरिकन इन्व्हेस्टरनी खूप मोठी गुंतवणूक काढून घेतली. त्यामुळे या आपल्या शेजारी देशांमध्ये म्हणजे दक्षिण आशियाई देशामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था कोसळल्या. म्हणून भारताला भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन करणं योग्य वाटलं नाही, कारण शेजारी बर्बाद होत चाललेत आणि आपण मात्र भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन करून आपल्या इकॉनॉमीला अनस्टेबल करण्यात काही अर्थ नाही. म्हणून भारतानं परिवर्तन करण्याचं लक्ष टेम्पररी बाजूला ठेवलं. तत्कालीन हा दक्षिण आशियामधला जो आपला देशाचा व्यापार होता तो मोठ्या प्रमाणात कनेक्टेड होता. आपण मॅक्झिमम निर्यात करायचो दक्षिण आशियाई देशाला. ट्रान्सपोर्टचा खर्च कमी आहे, डिस्टन्स कमी आहे आणि आपल्याला मार्केट इझिली बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्राप्त होत होतं. म्हणून आपण या देशाकडे बऱ्याचपैकी वळत होतो. पण त्या देशाच्या अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे आपल्याला स्टेबल राहणं गरजेचं होतं, रिफॉर्म करणं शक्य नव्हतं. म्हणून आपण या बाबतीमध्ये काहीही निर्णय घेतले नाहीत. भारतातही संकट यायची भीती वाटली म्हणून आपण यामध्ये काही बदल केले नाहीत. हे मी फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणारच आहे. पेरा इन्स्टिट्यूट हे नावानं सर्च करायचंय. @ची गरज लागणार नाही. टेलिग्राम मध्ये तुमच्या सगळ्यांकडे टेलिग्राम आहे. वरती फक्त पेरा इन्स्टिट्यूट सर्च केलं की खाली चॅनल सापडेल, त्याच्यामध्ये तुम्हाला
ही सगळी PDF दररोजच्या लेक्चरची प्राप्त होईल आहे. जर काही एखादं मिसिंग झालंय तर तिथं लक्ष ठेवा. SS तारापूर समिती, पुन्हा समिती तीच आहे, म्हणजे तारापूरच आहेत, फक्त आपण नव्याने स्थापन केली. अगोदर 97 ला, त्यानंतर 2007 ला केंद्रानं स्थापन केलेली आहे. पुन्हा भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन करण्याचा विचार केला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारने, आणि परिवर्तनासाठी 3 टप्पे पुन्हा समितीने सांगितले. जसं तिकडे सांगितले होते 97 पासून 2000 पर्यंत 3 टप्पे, तसं इथेही सांगितले 6, 7, 7, 9 आणि 9 ते 11, 9 ते 11 असे 3 टप्पे सांगितले होते. या 3 टप्प्यामध्ये तसे रिफॉर्म्स करायचे होते. शिफारशीप्रमाणे कारवाई करण्या अगोदरच 7 ते 9 मध्ये 2007 ते 9 मध्ये काय झालं, ग्रीस संकट आलं. त्यामुळे ही पण कारवाई करणं शक्य नव्हतं. ग्रीस संकट काय होतं, डिमांड मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पुरवठा कमी नव्हता, पण मागणीत घट झाली, आणि मागणीत घट झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत आपोआपच मंदी सदृश्य वातावरण तयार झालं, आणि या मंदीमुळे अर्थव्यवस्था पत्त्यासारख्या कोसळायला लागल्या युरोपियन देशातल्या, आणि युरोपाची स्थिती ही अजून नाजूक झाली. परिणाम अमेरिका बऱ्याच मोठ्या प्रमाणात कोसळला. जे युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देश पत्त्यासारखे कोसळत होते तिथं भारत बऱ्यापैकी स्टेबल होता. मग आपण भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन करून आपल्या अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्यात काही अर्थ नाही, म्हणून आपणही हा विषय तसाच पुढे ठेवून दिला, आणि तारापूर समितीची रिपोर्ट नेक्स्ट टाइम पुन्हा स्वीकारण्यात आलीच नाही. भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन अर्थव्यवस्थेला घातक ठरेल, कारण तिकडे पाश्चात्य देश कोसळत आहेत, म्हणून कारवाई केली नाही. भांडवली खात्यावर दुरुस्ती करण्यासाठी 2017 मध्ये केंद्रानं सुधारणा समिती ही स्थापन केलेली होती आहे, आणि त्या माध्यमातून काही रिफॉर्म्सचा प्रयत्न झाला. परंतु देशाची आर्थिक स्थिती 17 मधली आपण जर बघितली तर आपण दरम्यान आपण डिमॉनिटायझेशन केलेलं होतं, GST आलेला होता, अनेक रिफॉर्म्स कंटिन्यू चालू होते. 19 मध्ये पुन्हा आपण कोविड-19 पाहिला. यामुळे आता पुढील कालावधीमध्ये अजून भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन करण्याच्या उद्देशानं काही काम करणं शक्य नव्हतं, हे वास्तविक सरकारला माहिती होतं, म्हणून सरकारनं याबद्दल कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. म्हणून आपल्याला तारापूर समितीच्या शिफारशीप्रमाणे भांडवली खात्यावर काही बदल करणं इथेही शक्य झालेलं नाही. अशा प्रकारे आज आपण तारापूर 1, तारापूर 2 2 समित्या, नरसिंहम 1, नरसिंहम 2 2 समित्या 4, केळकर रंगराजन 6, त्यानंतर आपण पाहिली संतानाम 7, रेखी समिती 8, आणि त्यानंतर आपण पाहिली राजा चलया समिती 9. 9 समित्या फक्त समित्या नाही पाहिल्या, त्यांच्या शिफारशी, रिपोर्ट, त्याच्याबद्दलची कार्यवाही आणि आर्थिक दृष्टिकोनातून त्या समित्यांचे इम्पॉर्टन्स, हे आजच्या लेक्चरचं विशेष होतं. तुम्हाला बरीच चांगली माहिती समजली असावी, विषय लक्षात आलेला असावा, आणि असा एखादा घटक एखाद्या तासामध्ये झटपट एखाद्या विषयावर कमांड आणि कॉन्फिडन्स देत असेल तर या माध्यमातून त्याच्यावर आधी काम करता येईल. इकॉनॉमीचे करंट डेटा रिलेटेड आत्ता जी सध्या चालू आहे त्या 2-3 महिन्यातल्या करंट वरती काही क्वेश्चन्स मी घेण्याचा विचार करतोय. तुम्हाला ते आवडेल तर नक्कीच मला मेसेज करत चला. गेल्या 2-4 महिन्यातलं A to Z ऑल इकॉनॉमीचं जे करंट आहे त्याच्या स्पेशल PYQच्या स्वरूपामध्ये विथ लेक्चर टॉपिकही, म्हणजे जसं मी आता इथं समित्यांचा टॉपिक घेतला तसं मी PYQ घेईल, आणि त्या PYQच्या माध्यमातून सगळा डेटाही शिकवला जाईल. म्हणजे एका बाजूला गेल्या 6-7 महिन्यातलं इकॉनॉमीचं करंट येईल, आणि त्याच्यासोबतच इकॉनॉमीचे PYQ पण होईल. म्हणजे 30 सेकंदात आपण PYQ सॉल्व्ह करू, आणि त्याच्यावर रिलेटेड कम्प्लीट इकॉनॉमीचा डेटाही आपल्याकडे येईल. असं ज्याही विषयावर भर देणं मॅथ्स एक्झाम ओरिएंटेड इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर मी भर देईल. आठवड्यातून किमान 1-2-3 दिवस आपण PYQ पाहत जाऊ, 1-2 दिवस करंट पाहत जाऊ, आणि 1-2 दिवस आपल्याला इकॉनॉमीच्या रिलेटेड बाकी जे स्पेशल एक्स्ट्रा करणं आवश्यक आहे असं वाटतंय त्या गोष्टीचा कम्प्लीट पार्ट घेण्याचा उद्देश दररोज राहील. विषय कुठलाही राहू तर 9:30 वाजता आपण भेटणार आहोत, हे मात्र विसरू नका. दररोज मग आता इथून पुढे पॉलिटीचे पण काही बरेच विषय मी घेऊन येतोय, कारण त्याच्यामध्येही त्याच्याबद्दलचा घटक आपल्याला इन्क्लूड करणं गरजेचं आहे. आणि यासोबत आपल्याला त्या टॉपिकच्या संदर्भात ज्याची आवश्यकता आहे तो राज्यघटनेचा आणि अर्थव्यवस्थेचा सगळा करंट डेटा आणि त्या टॉपिकच्या रिलेटेडची सगळी माहिती इथून पुढे आपण कंटिन्यू घेतोय.
आणि आता मी जेवढे टॉपिक पीवायक्यू मध्ये घेतलेत त्या पीवायक्यू मध्ये सगळेच क्वेश्चन पूर्ण झालेले नाही आहेत आणि सगळेच क्वेश्चन पूर्ण घेणं शक्य नाही, पण मी ते सगळेच क्वेश्चन एकत्रपणे घेतलेल्याचं एक्सप्लेनेशनचं एक कम्प्लीट बॅचेस मी तुम्हाला अवेलेबल करून देतोय आपल्या ॲपमध्ये. एक 2-3 दिवसामध्ये त्याच्याबद्दलचे ऑल लेक्चर्स रेकॉर्ड स्वरूपात उपलब्ध होतील तुम्हाला, तर ते जरूर पाहायला विसरू नका. कारण इथं ऑनलाईनमध्ये यूट्यूबवरती आपण पीवायक्यू पाहतो तेव्हा थोडंसं लिमिटेशन असे आहेत की एका टॉपिकचे सगळे क्वेश्चन घेणं शक्य होत नाही. त्यामुळे तुम्हाला मी त्या टॉपिकचे जेवढे शक्य होतील तेवढा द्यायचा प्रयत्न केलेला आहे, पण जर बाकी राहून चालले असतील तर ते कधी कंप्लीट होणार आणि ते कसं आपण कंप्लीट करावं ही समस्या अनेक विद्यार्थ्यांची ऑफलाईनमध्येही होती. म्हणून मी त्यांनाही सांगितलं की एक आठवडाभरात तुम्हाला मी ऑल इकॉनॉमीचे पूर्ण क्वेश्चन्स, राज्यसेवा प्रीमेन्स, कंबाईंड प्रीमेन्स ह्या सगळ्यांचे ऑल क्वेश्चन सॉल्व्ह केलेल्याचे कंप्लीट कोर्स पुढच्या 2 दिवसात तुम्हाला मी अवेलेबल करून देईन. तिथेही आपण ते पाहू आणि आपल्याकडे जे चालू आहे त्याच्यामध्येही ऑल पीवायक्यू प्लस करंट अफेअर याच्याबद्दलचा पार्टही पुढे कंटिन्यू करूयात आहे. ठीक आहे, इथे आपण थांबू. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. येस, ऑल वेलकम. थँक्यू सो मच. भेटूयात आपण उद्याच्या सेशनमध्ये पुन्हा संध्याकाळी 9:30 वाजता. आणि हे सगळे नोट्स आज जे मी शिकवलंय ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील. प्रिंट काढा, झेरॉक्स करून ठेवा, रिवाइज करा. असं बरेच करंटचा पार्ट, त्याचे करंटचे क्वेश्चन्स आणि त्याचं डिस्कशन हे सगळं तुम्हाला लिखित स्वरूपात टेबल चार्टमध्ये मिळेल. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करणंही अजून सोपं होईल आहे. ठीक आहे, भेटूयात आपण उद्याला. थँक्यू.